बातमी पाहूया। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आमदार शिवाजी गर्जे यांना समज दिल्याचं कळतंय। 26 फेब्रुवारीला झालेल्या कार्यकारिणीच्या कागदपत्रामध्ये केवळ राष्ट्रीय अध्यक्ष आणि कोषाध्यक्ष यांच्या पदांचा उल्लेख करण्यावरून ही समज देण्यात आल्याचं कळतंय। कोषाध्यक्ष असलेल्या आमदार गर्जे यांच्यावरच हे पत्र तयार करण्याची जबाबदारी होती। यावरून आता जो गदारोळ झालाय त्यामुळे राष्ट्रवादी पक्षावर अंतर्गत वादानादीला तोंड फुटलंय। या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊया। प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतील। प्रणाली, या संदर्भात काय समज देण्यात आल्याचं कळतंय? काय नेमका प्रकरण होतं आणि काय समज देण्यात आली आहे? गेले 2 दिवस राष्ट्रवादीचं जे पत्र व्हायरल होतंय मोठ्या प्रमाणावर, ज्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल यांचं कार्यकारी अध्यक्ष या नात्यानं किंवा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं प्रदेशाध्यक्ष हे पद, याचा कुठलाही उल्लेख जो आहे त्या पत्रामध्ये करण्यात आलेला नाही। त्या पत्रात केवळ 2च व्यक्तींच्या पदांचा उल्लेख करण्यात आलेला होता। एक म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार आणि त्याचबरोबर कोषाध्यक्ष म्हणून शिवाजीराव गर्जे। आता शिवाजीराव गर्जे यांच्यावरच ही कागदपत्र तयार करण्याची जबाबदारी असल्यामुळे केवळ त्यांनी त्यांच्या नावाचा समोर पदाचा उल्लेख केलाय का, असा सवाल यातून निर्माण होत होता आणि यावरूनच सुनील तटकरे यांनी शिवाजीराव गर्जे यांना समज दिल्याचं कळतं आहे। ज्या पद्धतीनं या एका कागदपत्रामुळे जो काही गदारोळ संपूर्ण प्रसारमाध्यमांमध्ये आणि राजकीय क्षेत्रामध्ये त्याचे पडसाद उमटलेले आहे, ते पाहता या सगळ्याला कारणीभूत असलेला जो कागद आहे तो कागद तयार करण्याची जबाबदारी ही शिवाजी गर्जे यांच्यावर होती। त्यामुळे त्यांना या संदर्भामध्ये समज देण्यात आल्याचं कळतंय की कागदपत्र तयार करत असताना ते योग्य पद्धतीनं तयार झाले पाहिजे। ती तुमच्यावर जबाबदारी असताना तुम्ही ती योग्य पद्धतीनं पार पाडली नाही, या संदर्भामध्ये ती समज देण्यात आल्याचं कळतंय। धन्यवाद प्रणाली, आपण दिलेल्या माहितीसाठी। धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून सतत अवकाळी पाऊस कोसळतोय। त्यामुळे काढणीला आलेली पिकं धोक्यात सापडली आहेत। सिंदखेडा, दोंडाईचा, मालपूर, साक्री, कासारे आणि शिरपूर या तालुक्यामध्ये जोरदार अवकाळी पाऊस झाला। गारपिटीमुळे कांदा, मका, ज्वारी, बाजरी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या नुकसानीमुळे शेतकरी हतबल झालाय।